नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। हा आहे आज दिवस 3रा बेसिक टू ॲडव्हान्स गणित सिरीजचा। तर विद्यार्थी मित्रांनो, ही सिरीज काय आहे तर आपल्या चॅनलवरती आपण एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे, ज्यामध्ये आपण एकदम बेसिक पासून एकदम पायापासून आपण गणित शिकवत आहोत ते ॲडव्हान्स पर्यंत। म्हणजे सर्व तुमचं गणित तुम्हाला जर शून्य असाल तुम्ही गणितामध्ये, तुम्हाला कसलंही गणित येत नसेल तर तुम्ही आपली फक्त ही सिरीज ही प्लेलिस्ट बघायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व गणित बेसिक पासून शिकायला मिळणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, डे 1 मध्ये आपण संख्या ज्ञान शिकलो होतं आणि डे 2 मध्ये संख्यांचे प्रकार पाहिले होते। संयुक्त संख्या, समसंख्या, विषम संख्या, चौरस संख्या, त्रिकोण असे सगळे आपण संख्यांचे प्रकार पाहिले होते। ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, ते नक्की बघा आणि मगच तुम्ही हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कळणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या, त्याची वेगवेगळी सूत्र आहेत, ते सगळे आपण सूत्र बघणार आहोत। तर ही प्लेलिस्ट कोणासाठी उपयुक्त आहे, ही प्लेलिस्ट प्रत्येकासाठी उपयुक्त आहे। 4थी 5वी 8वी NMS असो, स्कॉलरशिप असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, सर्वांसाठी ही प्लेलिस्ट महत्त्वाची आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा हेच गणित येतं आणि बुद्धिमत्तेच्या कुठल्याही परीक्षा असो, स्कॉलरशिप, नवोदय, NMS कुठलीही परीक्षा असो, ज्यामध्ये हेच गणित येतं। तर हेच गणित पाया आहे, सर्व गणित खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्ही रोज व्हिडिओ बघायचे आहेत, म्हणजे तुमचं गणित एकदम फास्ट होणार आहे आणि तुम्हाला गणितामध्ये कोणीही हरवू शकणार नाही। तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या आहेत बघा। शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 केलं की आपल्या एकूण नैसर्गिक संख्या निघतात। तर बघा उदाहरण दिलं आहे, तर 35 ते 48 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत, तर उत्तर आहे एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या म्हणजे किती 48 वजा पहिली संख्या म्हणजे किती 35 अधिक 1 बरोबर 43। बघा 48 वजा 35 केले की 43 अधिक 1 बरोबर 44, म्हणजे 35 ते 48 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत 44। पुढं एकूण समसंख्या काढायच्या आहेत। आता एकूण समसंख्या काढण्यासाठी सूत्र आहे एकूण नैसर्गिक संख्या भागिले 2। आता आपण याचं पण उदाहरण पाहू। आता बघा, आता आपल्याला काढायचं आहे 33 ते 66 पर्यंतच्या एकूण सम आणि विषम दोन्ही आपण घेऊ। समसंख्याचं हे सूत्र आहे, विषम संख्याचं हे सूत्र आहे। विषम संख्याचं काय सूत्र आहे, एकूण नैसर्गिक संख्या भागिले 2। दोघांची सूत्र सारखीच आहेत। तर काय काढायचं आहे आता आपल्याला इथं एकूण नैसर्गिक संख्या। आता एकूण नैसर्गिक संख्या कसं काढतो आपण, शेवटची संख्या वजा पहिली संख्या। शेवटची संख्या किती आहे 66, पहिली संख्या किती आहे 33। 66 वजा 33 केल्यावर किती येतं 33च येतं। बघा वजाबाकी करायला तुम्हाला मी शिकवली आहे। 66 वजा 33 बरोबर किती येतं 33। आता एकूण नैसर्गिक संख्या मिळाल्या, आता सूत्रामध्ये ठेवूया एकूण नैसर्गिक संख्या भागिले 2। आता बे 1 बे, बे 1 बे, उरले किती 1, वेग बे 2 4 व्यतिरिक्त 6 बे 4 बे 5 10 बे 5 10 बे सकी 12, उरलं किती 1 पॉईंट बे 5 10 16.5। आपण इथं 1 घ्यायचं विसरलो, सॉरी। 33 अधिक 1 केल्यावर आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या 34 भेटतात। आणि आता ही 34 एकूण नैसर्गिक संख्या 34 मिळाल्या भागिले 2 करायचं आहे। बे 1 बे, बे 1 बे, उरलं 1 बे 7 14 17, म्हणजे एकूण समसंख्या 66 ते 33 पर्यंत किती आहेत एकूण समसंख्या 17 आहेत। आणि एकूण विषम संख्या काढायच्या म्हणलं तर त्या किती आहेत 17च आहेत। दोघांचंही सूत्र सेमच आहे, पण हे सूत्र कधी काम करतं, दिलेल्या नैसर्गिक संख्यामधील पहिली संख्या सम आणि दुसरी संख्या विषम किंवा पहिली संख्या विषम आणि दुसरी संख्या सम असेल तरच। म्हणजे ह्या आता 66 ते 33 पर्यंत आपल्याला संख्या काढायला सांगितल्या होत्या, मग ह्या दोघांपैकी एक संख्या सम असायला पाहिजे आणि दुसरी संख्या विषम असायला पाहिजे, तरच हे दोन सूत्र काम करतात। समजलं, लक्षात राहील। पहिली संख्या किंवा दुसरी संख्या सम आणि पहिली किंवा दुसरी विषम म्हणजे काय, तर या दोन्हीपैकी एक सम आणि एक विषम संख्या असायला पाहिजे, म्हणजे हे सूत्र काम करतात। पुढं एकूण समसंख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या अधिक 1 भागिले 2। बघा एकूण नैसर्गिक संख्येचं सूत्र काढायचं कसं आहे, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1, अधिक 1 विसरायचं नाही। चला मग आता हे तिसरं एकूण समसंख्या ह्याचं उदाहरण पाहूया।
आता हे सूत्र कधी काम करतं? जर दिलेल्या नैसर्गिक संख्यामधील पहिली आणि शेवटची संख्या सम असेल. कधी? पहिली पण आणि शेवटची पण संख्या सम असेल. जसं की आता आपल्याला इथं 12 ते 82 पर्यंतच्या एकूण किती सम आणि किती विषम संख्या आहेत ते काढायचं आहे. तर इथं 12 पण समसंख्या आहे आणि 82 पण समसंख्या आहे. दोन्ही पण कसल्या संख्या पाहिजेत? सम. मग त्या दोन्हीच्या संख्यामधल्या आपल्याला एकूण सम आणि एकूण विषम संख्या काढता येतात. तर बघा, समसंख्या विषम संख्या म्हणजे काय हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये शिकला आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स म्हणून एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये जाऊन ते पाहू शकता. मी खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला या सर्व संख्यांच्या प्रकारांच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत. सम, विषम, संयुक्त, चौरस, त्रिकोण संख्या कशा ओळखायच्या ते सगळं सांगितलेलं आहे. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. चला मग आता 12 ते 82 च्या मधल्या आपण एकूण समसंख्या काढू. तर एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या आहेत. एकूण नैसर्गिक संख्या काढायचं सूत्र आपण पहिल्यांदा बघितलं आहे. शेवटची संख्या किती आहे? 82 आहे. आणि वजा पहिली संख्या 12 आहे आणि अधिक 1 आपल्याला विसरायचं नाही. आपण विसरलो होतो पहिल्यांदा, तर गणित चुकलं होतं. तर 82 वजा 12 किती येतं? 70. अधिक 1 केलं की किती होतं? 71. आता 71 भागिले 2 करायचं आहे. पण इथं बघा, आता इथं सूत्रामध्ये फक्त 71 भागिले 2 आहे का? अधिक 1 आहे. मग याला अधिक 1 करायचं आहे. मग 71 अधिक 1 भागिले 2 करायचं आहे. 71 अधिक 1 72 आणि 72 भागिले 2. आता बघा, शेवटी 2 आहे म्हणजे 2 ने भाग जातो पूर्ण. मग बे 1 बे, बे 1 बे 2 4 बे 3 6 उरलं 1. बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 6 12. उत्तर काय आलं आहे? 36. तर बघा, इथं आपल्याला 12 ते 82 मध्ये एकूण समसंख्या किती भेटलेल्या आहेत? 36 भेटलेल्या आहेत. आता एकूण विषम संख्या, इथं विषम संख्येचं थोडंसं सूत्र बदल आहे. इथं वजा 1 आहे. इथं अधिक 1 होतं, इथं आता वजा 1 आहे. समजलं? बघा, आता वजा 1 आहे म्हणजे काय? इथं ए म्हणजे एकूण, ने म्हणजे नैसर्गिक आणि स म्हणजे संख्या. मी शॉर्टकटमध्ये लिहिले आहे. वजा 1 भागिले 2. तर आता एकूण नैसर्गिक संख्या आपण इथं काढल्या होत्या. किती आल्या होत्या? 71 आल्या होत्या. 71 वजा 1 करायचं आहे. सूत्रामधलं वजा 1 घेतलं आणि डिव्हाइड 2 करायचं आहे. तुम्हाला वजाबाकी, गुणाकार, भागाकार सर्व आपल्या चॅनलवरती मी शिकवलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काही अडचण आलेली नाही पाहिजे. तर बघा, 71 वजा 1 केलं किती होतं? 70 भागिले 2 केलं. बे 1 बे, शून्य आहे शेवटी, पूर्ण भाग जातो 2 ने. बे 1 बे, बे 1 बे 2 4 बे 3 6 उरलं 1. बे 5 10. बघा किती उत्तर आलं? 35. म्हणजे 12 ते 82च्या आत किती आहेत विषम संख्या? 35 आहेत आणि सम 36 आहेत. समजलं तुम्हाला? आता पुढचं सूत्र पाहूया. आता हे सूत्र कधी काम करतं हे लक्षात घ्या. दिलेल्या नैसर्गिक संख्यामधील पहिली आणि शेवटची संख्या विषम असेल तर इथं आपण बघा, इथं लिहून घेऊया. दोन्हीपैकी हे दोन सूत्र कधी काम करतात? दोन्हीपैकी एक सम आणि एक विषम असायला पाहिजे. आणि हे दोन सूत्र कधी काम करतात? जर दोन्ही संख्या सम असतील. आणि हे दोन सूत्र कधी काम करतात? जर दोन्ही संख्या विषम असतील. समजलं? लक्षात ठेवायचं आहे. सम असायला पाहिजे, दोन्ही सम विषम दोन्ही असायला पाहिजे. पहिली असो सम किंवा दुसरी असो, पण दोन्ही सम विषम असल्या पाहिजेत. दुसरं, पहिली आणि शेवटची दोन्ही समसंख्या असल्या पाहिजे. तिसरं, शेवटची आणि पहिली दोन्ही विषम संख्या असल्या पाहिजे, तेव्हा हे सूत्र काम करणार. बघा, इथलंच खाल्लवरी असल्यासारखं आहे सूत्र. बघा, इथं विषमला जे सूत्र होतं ते इथं समला आहे आणि इथं जे समला होतं ते विषमला आहे. बघा, लक्षात घ्या. सूत्र पाठ करायचं बी सोपं आहे. इथं तर पहिल्यांदा दोघांसाठी सेमच सूत्र आहेत. इथं फक्त इथं वरी समला अधिक 1 आहे आणि खाली विषमला वजा 1 आहे. आणि इथं एकूण समसंख्या बरोबर वजा 1 आहे. एकूण नैसर्गिक संख्या वरचं सूत्र आहे, फक्त इथं वजा 1 ॲड झाले आणि भागिले 2 आणि इथं अधिक ॲड झाले 1 झालं. एवढंच आहे. सूत्रामध्ये काही चेंजेस आहेत का? सूत्र बघून घ्या. बघितल्याच तुम्हाला सूत्र पाठ झाले पाहिजेत आणि हे लक्षात ठेवायचं आहे फक्त. आणि तुम्हाला एकदम एका 2 मिनिटामध्ये तुम्हाला एकूण संख्या काढता येतात. मोजत बसायची गरज नाही. तुम्हाला MCQ असा आला, प्रश्न आला पेपरमध्ये की तुमचं 1 मिनिटामध्ये उत्तर आलं पाहिजे. तर बघा, एकूण नैसर्गिक संख्या. आता हे आपण याचं पण उदाहरण बघूया. एक 9 ते 82 9 ते 83 पर्यंतचे एकूण
किती सम व विषम संख्या आहेत काढू. बघा 9 पण विषम संख्या आहे आणि 83 पण विषम संख्या आहे. तर या दोघांच्या मधले आपल्याला किती आहेत संख्या काढायच्या आहेत. अगोदर समसंख्या काढू. एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या आहेत. आता एकूण नैसर्गिक संख्येचं सूत्र तुम्हाला पाठ झालं पाहिजे. एकूण नैसर्गिक संख्येचं सूत्र काय आहे? शेवटची संख्या किती आहे? 83 आणि शेवटची संख्या वजा पहिली संख्या किती आहे? 9 आणि अधिक 1 करायचं आहे. 83 वजा 9 किती होतं बघा? 84. 84 अधिक 1 85. बघा एकूण नैसर्गिक संख्या किती मिळाल्या? 85. आता सूत्रात ठेवूया. एकूण नैसर्गिक संख्या 85 वजा 1 भागिले 2. बघा 85 वजा 1 84 भागिले 2. बे एक बे, बे 2 4, बे 3 6, बे चौक 8, बे बे, बे दुने 4. बघा 4 आहे शेवटी म्हणजे पूर्ण भाग जातो 2 ने आणि उत्तर आलं 42. म्हणजे 9 ते 83 मध्ये एकूण समसंख्या किती आहेत? 42. समजले हे तुम्हाला? इथं 93 समजून आपण गणित केलं. सॉरी इथं 83 वजा 9 आहे. मग इथं 74 येतं. 74 1 अधिक 1 75. 75 वजा 1 आणि 75 वजा 1 केल्यानंतर 74 भागिले 2 सब 1 बे 2 4 बे 3 6 आणि उरले 1 बे 14 37 येतं. बघा 37 आलं उत्तर आपलं. म्हणजे 9 ते 83 मध्ये 37 आणि आपण अगोदर जे उत्तर काढलं होतं ते 9 ते 93 पर्यंतचे किती येतं? 42. हे असं होतं. तर पुढचं पण वजा अधिक 1 करून आहे फक्त ते तुम्ही आता करू शकता. आपण वरी केलं आहे. आता आलं आहे आपलं मेन सूत्र. क्रमागत संख्यांची बेरीज म्हणजे कुठलीही संख्या असू द्या तर तुम्हाला या सूत्रानुसार कुठल्याही संख्येपासून कुठल्याही संख्येपर्यंत जर काढायला सांगितलं संख्या तर ह्या सूत्रानुसार येतं n अधिक 1 n कंसात n अधिक 1 म्हणजे ह्या n चा ह्या दोघांसोबत गुणाकार होतो भागिले 2. n म्हणजे काय आहे? n म्हणजे नैसर्गिक संख्या. आता उदाहरण बघूया एक आपण. आता पहिल्या 12 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असं तुम्हाला प्रश्न मिळाला. म्हणजे कसं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 असं 12 पर्यंतची तुम्हाला बेरीज सांगितली. आता इथं तुम्हाला जे आपण आता सूत्र पाहिले ते होते तुम्हाला किती संख्या आहेत ते काढायचे होते. आता आपल्याला काय बेरीज करायची आहे. मग आता क्रमागत संख्यांची बेरीज काढायची आहे. तर आता बघा इथं सूत्रात ठेवूया आपण. n म्हणजे काय आहे? नैसर्गिक संख्या. तर इथं n काय आहे? 12. n म्हणजे शेवटची जी नैसर्गिक संख्या असते ती असते. बघा आता इथं n काय आहे? आपल्याला बेरीज कुठपर्यंत करायची आहे? 12 पर्यंत. मग n बरोबर आपल्याला मिळालं 12. मग हे सूत्रात ठेवलं आपण 12 nच्या जागी n ठेवलं. आतमध्ये एक n आहे 12 अधिक 1 कंस बंद भागिले 2 केलं. आता बघा इथं 12 अधिक 1 13 भागिले 2. आता 12 गुणिले 13 किती होतं बघा? 12चा आणि 13चा गुणाकार केला तर तुम्हाला मिळतं 156 भागिले 2 केलं. बे 2 4 65 14 उरलं 1 82 16 78 आलं उत्तर. तर बघा क्रमावार नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे 1 2 3 4 असं 12 पर्यंत जर तुम्ही बेरीज केली तर उत्तर काय येणार? 48. आता पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बघा. आता पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काय? त्याचं सूत्र काय आहे? n अधिक 1 2n अधिक 1 भागिले 6. तर बघा इथं फक्त संख्यांची बेरीज होती. आता इथं काय आहे? संख्यांच्या वर्गांची बेरीज आहे. इथं पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज आहे. तर आता वर्गांची बेरीज कशी काढायची? तर या सूत्रात ठेवून n म्हणजे काय आहे? तर आपल्याला जिथपर्यंत संख्यांची बेरीज काढायला सांगितलं इथं कसं 12 पर्यंतची काढायला सांगितली तर तसं हे n आहे. तर आता बघा आपल्याला जर प्रश्न दिला की पहिल्या 8 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज काढा. तर बघा इथं तुम्हाला प्रश्न काय आला? 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग असं टिंब 8च्या वर्ग पर्यंत याची बेरीज काढायला सांगितली. तर आता तुम्ही असं 1 चा वर्ग काढणार 2 चा वर्ग काढणार 3 चा वर्ग काढणार आणि त्याची बेरीज करत बसलात तर तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. मग त्यासाठी एक सूत्र आहे. आता पहिल्या 8 सांगितले म्हणजे 8 काय आहे? आपलं n. शेवटचा काय अंक आहे? n आहे. तर 8 हा आपला n आहे. मग काय आता n च्या जागी आपण काय ठेवणार? 8 ही संख्या ठेवणार. बघा इथं 8 आहे n च्या जागी 8 ठेवत चालायचं ह्या सूत्रात. कंस 8 अधिक 1 कंस बंद दुसरा कंस 2 8
म्हणजे हे तर गुणाकार असतो. 2 गुणिले 8 अधिक 1 भागिले 6. आता बघा हा कंस सोडवायचा आहे. 8 अधिक 1 9. 9 गुणिले 8 9 8 72. आता ह्या दोन्ही कंसामध्ये कुठलं चिन्ह असतं? गुणाकाराचं. गुणिले 8 गुणिले 2 8 1 8 8 2 16 अधिक 1 17 भागिले 6. 72 गुणिले 17 करायचं आहे आणि भागिले 6 करायचं आहे. तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे? 204. तुम्ही करून बघा. 204 हे उत्तर तुम्हाला मिळेल. म्हणजे 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग असं तुम्ही वर्ग काढले त्याची 8 पर्यंत आणि त्याची बेरीज केली तर तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे? 204. आता हे झालं वर्गाचं. आता इथं घनाचं सूत्र आहे. पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्याच्या घनांची बेरीज. बघा क्रमवार हा तुम्ही शब्द लक्षात ठेवा. क्रमवार लगट असायला पाहिजे त्या संख्या. इथली एक तिथली एक असं नाही. लगटच्या संख्यांचे आपण इथं बोलत आहोत. तर त्याचं सूत्र आहे कंस n साधा कंस n अधिक 1 कंस बंद भागिले 2 आणि महिरूपी कंस बंद त्याचा वर्ग. तर हे आहे याचं सूत्र. आता आपण ह्याचं एक उदाहरण बघूया. पहिल्या 5 क्रमवार घनांची संख्या काढू आपण आता. म्हणजे काय? 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन असा टिंब 5 पर्यंतचा घन. तर याची आपल्याला बेरीज करायची. तर आता आपण n म्हणजे काय? आपलं 5 आहे इथं. तर आता सूत्रात ठेवूया कंस. तर आपण हे सूत्रात आता ठेवायचं आहे. इथं n आहे पहिल्यांदा 5 अधिक हे कंसाच्या आतलं n अधिक 1 कंस बंद भागिले 2 आणि या सगळ्याचा वर्ग. आता कंस सोडवायचा आहे. 5 अधिक 1 6 6 5 30 30 भागिले 2 15 आणि 15चा वर्ग आहे 225. उत्तर काय आलं आपलं? 225. पुढं कोणत्याही क्रमवार समसंख्यांची बेरीज आहे आता. तर सूत्र आहे पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. तर आता याचं आपल्याला उदाहरण बघायचं आहे. 2 ते 50 पर्यंतच्या एकूण समसंख्यांची बेरीज करूया. 2 ते 50 पर्यंतच्या. तर n बरोबर काय आहे आपलं? शेवटची संख्या वजा पहिली संख्या. इथं काय आहे? n बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 म्हणजे किती? शेवटची संख्या किती आहे? 50 वजा पहिली संख्या आहे 2 अधिक 1 किती येतं? 49. 50 वजा 2 48 अधिक 1 49. आता एकूण समसंख्या काढायचं म्हणल्यावर काय होणार आहे? आता शेवटची पहिली समसंख्या बघा. नैसर्गिक संख्यांचं काढायचं तर सोपं होतं कारण ते लगट असतात संख्या. पण इथं आता आपल्याला इथं समसंख्या काढायच्या आहेत. तर आता एकूण समसंख्या आपण पहिल्यांदा काढल्या आहेत. n म्हणजे एकूण समसंख्या काढायच्या आहेत. तर आता एकूण समसंख्या काढण्यासाठी आपल्याला सूत्र वापरायचं आहे. एकूण समसंख्या. आता बघा दोन्ही संख्या सम आहेत पहिल्यांदा आणि शेवटचा. मग सूत्र कोणतं यूज होणार? जे दुसऱ्यांदा आपण काढलं होतं ते सूत्र यूज होणार. म्हणजे कोणतं? n अधिक 1 भागिले 2 बरोबर काय येणार? 49 अधिक 1 भागिले 2. उत्तर काय आलं? 25. 49 अधिक 1 50 भागिले 2 केले तर 25 उत्तर येतं. आता ह्या सूत्रात ठेवा. पहिली समसंख्या कोणती आहे? ह्या 2 ते 50 मध्ये 2 आहे अधिक शेवटची काय आहे? 50 भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या 2 ते 50 मध्ये किती आहेत ते काढला आता आपण 25. बरोबर याचं उत्तर काय करा? 50 अधिक 2 52 52 भागिले 2 किती येतं? 26. 26 गुणिले 25 केल्यावर 650 हे तुमचं उत्तर येतं. पुढं कोणत्याही क्रमवार आता विषम संख्यांची बेरीज. नैसर्गिक झालं, सम झालं, आता विषम संख्यांची बेरीज. पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या गुणिले एकूण विषम संख्या. तर सूत्र आहे इथं. सूत्रामध्ये काय बदल होईल? फक्त बघा आता इथं विषम संख्या घ्यायच्या आहेत सगळ्या. तर बघा आता आपण इथं पहिल्यांदा आपल्याला पहिली विषम संख्या माहित आहे. आता आपण समजा उदाहरण घेतलं. आता
5 ते 35 पर्यंतच्या एकूण विषम संख्यांची बेरीज करायची आपल्याला. आता बेरीज संख्या किती आहेत ते काढायचं नाही, बेरीज करायची. मग काय करणार आता आपण? आता इथं पहिली विषम संख्या किती आहे? 5 विषम संख्या आहे, हो आहे. 5 माहिती आहे. शेवटची विषम संख्या 35 विषम संख्या आहे, हो आहे माहिती आहे. मग 35 पहिली आणि शेवटची माहिती आहे. आता एकूण विषम संख्या किती आहेत माहिती आहे का? नाही. मग सूत्र ठेवायचं. आपण पहिल्यांदा सूत्र पाहिले आहेत एकूण विषम संख्यांची. तर बघा, पहिली आणि शेवटची संख्या विषम आहे, म्हणजे आपण इकडे बघा, तुम्हाला एकदा इकडचे सूत्र दाखवतेस मग तुम्हाला कळेल. तर बघा, इथं पहिली आणि शेवटची दोन्ही संख्या विषम संख्या आहेत. तर एकूण विषम संख्या काढायचं सूत्र काय आहे? एकूण नैसर्गिक संख्या अधिक 1 भागिले 2. आता हे सूत्र वापरून आपल्याला इथं एकूण विषम संख्या काढायच्या आहेत. एकूण विषम संख्या कशा काढायच्या आहेत? आता आपण सूत्र पाहिलं. शेवटची संख्या किती आहे बघा, इथं आपण आता सूत्र पाहिले. एकूण नैसर्गिक संख्या अधिक 1 भागिले 2. आणि एकूण नैसर्गिक संख्या काढायचं सूत्र काय आहे? शेवटची संख्या म्हणजे 35 वजा पहिली संख्या म्हणजे 5 अधिक 1. ही आपण आता अगोदर एकूण नैसर्गिक संख्या काढू. 35 वजा 5 30 अधिक 1 31. इथं आलं आपलं 31 उत्तर. आता एकूण विषम संख्या काढायचं सूत्र आहे. एकूण नैसर्गिक संख्या 31 अधिक 1 भागिले 2 बरोबर 32 भागिले 2 बरोबर काय उत्तर आलं? 16. आता हे सगळंच माहिती झालं आपल्याला. आता सूत्रात ठेवा. पहिली विषम संख्या किती आहे? 5 अधिक शेवटची 35 भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या किती आल्या? 16 बरोबर. आता करा 35 गुणिले 5 करा आणि भागिले 2 गुणिले 16 करा. काय उत्तर येणार आहे तुमच्याकडं? बघा, 35 सॉरी इथं गुणाकार नाही, अधिक आहे. 35 अधिक 5 40 भागिले 2 गुणिले 16. 40 भागिले 2 20 गुणिले 16. आता या दोघांचा गुणाकार केला की मिळेल तुम्हाला 320. 320. तर बघा, आता 5 ते 35 पर्यंतच्या सगळ्या विषम संख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर तुमची बेरीज येणार आहे 320. आता गुणाकार व्यस्त संख्या. आता गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय? ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या संख्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात. बघा, आता एक उदाहरण देते तुम्हाला. 4/3 आणि 3/4 याचा गुणाकार करायचा आहे. आता बघा, गुणाकार कसा करतात अपूर्णांकाचा आपण शिकवलेला आहे. तुम्ही जर पाहिलं नसेल तर पहा. अंशाचा गुणाकार अंशाला, छेदाचा गुणाकार छेदाला. याचा गुणाकार काय आला होता? 12/12. 12 1 12. आता भागाकार केल्यानंतर उत्तर काय आलं? 1. मग ह्या दोन संख्या एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत. खूप सोपं आहे. तर बघा, यामध्ये तुम्हाला काय कळालं नाही, कुठलं सूत्र कळालं नाही हे मला नक्की विचारा कमेंटमध्ये. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. सगळं तुमचं गणित एकदम गणिताचा पाया जो आहे तो तुमचा सोपा होणार आहे आणि तुम्हाला गणित एकदम सोपं जाणार आहे. तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.